की खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे, सीआयडीचं यश आहे. पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीआयडीचं यश आहे. थोडंफार सरकारचं मी जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं, त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील, बँक अकाउंट सीज असतील, घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव ह्या वाल्मिक कराडावर आल्यामुळं त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल. पण 22 दिवस हा आरोपी पूर्ण बिनधास्तपणाने पूर्ण महाराष्ट्रात फिरतो. स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतो, पुण्याच्या खासगी रुग्णालयात जाऊन भरती होतो. हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही, हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला. मला मुद्दाम जोडायचं नाहीये, पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात, मुख्यमंत्र्यांना, आणि बरोबर आज निर्णय होतो. ह्याच्या मागे काय लपलेलं आहे का? हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो, हा खऱ्या अर्थाने जे 7 आरोपी आहेत त्यांचा हा म्होरक्या आहे आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विषय संपत नाही. त्याच्या नावाने 14 गुन्हे होते. 14 गुन्हे असताना सुद्धा 2-2 बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा, आणि 14 गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये. आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही, आणि म्हणून हे जे 7 आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच, पण हा त्यांचा म्होरक्या आहे. आणि म्होरक्या असल्यामुळं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे. ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं. नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला, बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार, हा खेळखंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही. त्याच्या अगोदर त्याच्या नावाने 14 गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर, तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय, तुम्ही खुनाचं गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय, ह्याचं स्पष्टीकरण सरकारने, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं. त्याच्या पलीकडे मला हे सुद्धा जाऊन सांगायचंय की धनंजय मुंडेंना मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यावेळी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोललो होतो. परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्री पद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल, असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो. माझी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सांगायचं आहे की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये. तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय, पण तुम्ही निर्णय काय घेतलाय, तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देतात? सगळ्यात आज बीडमध्ये गेलं, साधं कोणाला विचारलं की हा वाल्मिक कराड हा कोण आहे, हा ते सगळे सांगतील हा सगळ्या 7 जणांचा हा म्होरक्या आहे. आणि या म्होरक्यांचा आश्रयदायित्व कोण आहे? हा धनंजय मुंडे. का तुम्ही प्रोटेक्शन देता, का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही? मला आजही समजत नाहीये. म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला, मुळीच नाहीये. उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे. ते सीडीआर सगळे काढायला पाहिजेत,
कोणाशी चर्चा करत होता? इथं 3 दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा 3 दिवस पुण्यात आहे? किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे हा. तुम्हाला समजत 3 दिवस तिथं तो राहिले पुण्यात आणि माहित नाहीये. लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता. 2 नगरसेवक त्याच्यावर फिरायला लागलेत, त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी गुन्हा नोंद करायला पाहिजे. तुम्ही ते 2 नगरसेवक कशी सपोर्ट करत होते? बर 22 दिवसांतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. तो तेवढाच 7 आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याशी त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे. पण अजून मुख्य जो गुन्हा आहे अशी माहिती पण मिळते की मुख्य गुन्हा जो हत्येचा आहे त्याबाबत चौकशी होत नाहीये, फक्त गुन्हा जो दाखल आहे खंडणीचा त्याच्या बाबतीत चौकशी होते. म्हणजे सगळं प्रकरण कुठेतरी भरकडलं जाते का? नाही म्हणून मी तीच मागणी केली. आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं, कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये. हा 7 जे आरोपी आहेत त्यातले जे 4 अटक आहेत ती फरार आहेत अजून. तर ह्या व्यक्ती त्यांचा मोरके आहे, त्यांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे, ते सगळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाहेर येईलच. आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी 14 गुन्हे आहेत त्याच्या नावाने, किती गुन्हे आहेत? 14 गुन्हे त्याच्या नावाने आहेत. आणि 14 गुन्हा असताना सुद्धा त्याला 2-2 बॉडीगार्ड सुद्धा शासन त्याला संरक्षण देते. हे काय ती याच्यात गडबड सगळं घोटाळे. आणि म्हणून त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुनाच्या नावाखाली त्यांना तो गुन्हा त्याच्यावर त्याला मी कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे. 9 डिसेंबरला ही घटना होते. त्याच्यानंतर अनेक फोटो उज्जैनचे असतील किंवा पुण्यातलं शेवटचं लोकेशन आहे हे वाल्मिक कराडचं येतं. आज दुपारी 12 वाजता वाल्मिक कराड एक व्हिडिओ जारी करतो त्याच्यामध्ये पाषाणला सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करणार आहे. कुठेतरी हा सगळा एक प्लॅनिंग आणि प्लॉटिंगचा वाटत नाही का तुम्हाला? नाही 100% तो एक काहीतरी हा प्लॅन आहे. म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले? बघ तुमचं मन एवढं स्वच्छ होतं ना, तुम्ही ह्याच्यात नाहीच आहे ना, पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिजे होतं. आज तुमच्यावर प्रेशर आलं. आणि माझा उलटा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे. काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर. म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हा प्रश्नचिन्ह येतो. एवढे दिवस मग का बसला होता? म्हणजे तिकडनं काही निरोप आला का धनंजय मुंडेंच्याकडनं वाल्मिक कराडला की तू सरेंडर हो, नाही तर तुझी सगळी अडचण आहे. आणि पुण्यातच आहे 3 दिवस. तिथं अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिराला जाऊन दर्शन घेऊन आलंय. त्याचे नगरसेवक सुद्धा मध्ये येत होतं. तिथं कुठल्या तरी एक हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं. एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडीला पकडता आलं नाही त्याला. ह्याच्यामध्ये निश्चित काय ती दडलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे. याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय. हे बोलण्याची पद्धत आहे ना. मग एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना, मग अगोदरच का सरेंडर झाला नाही? एवढे 22 दिवस कशाला लावले? एवढे 22 दिवस का लावले? म्हणजे ह्याच्यात काही ती निश्चित गडबड आहे. ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे. तिथं मोका लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर मी सरेंडर झालोय, आता मला बेल मिळावी असं नाही चालणार. आणि कुठलाही महाराष्ट्रातला जनता एवढं आक्रोश निर्माण झालाय कोणी सहन करणार नाहीये. एवढा संघटित गुन्हेगारी बीडला वाढले. एका वेळी तर बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. क्रांतिसिंग नाना पाटील हे सांगलीचे, तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा. बहुजन समाजाच्या पुरोगामी विचाराचं हे बीड आहे. तिथं स्वतः क्रांतिसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले. आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे? आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्ही गृहमंत्री,
तुम्हाला खऱ्या अर्थाने बीड बिहार व्हायचं नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या आणि पहिले त्या मोका लावा त्या वाल्मिक कराडवर. आणि जे आणि ते 3 लोक सुद्धा जे दोषी आहेत ते कुठं पळालेत, त्यांच्यावर सुद्धा नाही का, ते सुद्धा बसलेत पुण्यात. मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले आम्ही कडक कारवाई करू, न्यायालयात चौकशी करू. सगळा प्रकार झाला, मात्र मुख्यमंत्री पण वाट बघत होते का मग धनंजय मुंडे येऊन भेटतील, मला काही सांगतील, मग आपण त्याला अटक करू. आता मुख्यमंत्र्यांची म्हणजे हे नव्हते का? नाही मुख्यमंत्री एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत, स्वतः वकील आहेत, अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे. म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पाहिजेत. आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना. कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला. धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे. आणि लगेच आज सरेंडर. त्याचं क्रमांकच बघा ना, 1 2 3 4 5 लगेच सरेंडर आज. त्यांचे 150-200 समर्थक येतात, त्यांना मेसेज जातो शरण येणारे, पोलिसांना कळत नाही, सीआयडीला कळत नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळत नाही. हे अपयश कुणाचं आहे? नाही मला सुद्धा आश्चर्य वाटलं का मी मगाशी तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या इथनं. मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं. मी सुद्धा म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी. आणि नंतर दुसऱ्या मिनिटात बघतो कधी शरण आले. आणि काल त्यांची बैठक मीटिंग काय काय सगळं चालू आहे, सगळ्या गोष्टी. हे 3 दिवस पुण्यात आहेत. 3 दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की किती मोठं फेल्युअर आहे, मग हे फ्लॉ आहे हा. बिझनेस मुंबईत बोलताना असं म्हणते की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे पालकमंत्री पद फडणवीसांनी स्वीकारा. हे बघा, कोणीही घ्यावं, कोणी तिथं पालकमंत्री व्हावं. मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं, पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळवून द्यायचा असेल, धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही. आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालकमंत्रीचं तिथं म्हणजे ते पद घेतलं तर आम्ही त्याला स्वागतच करू. काय म्हटलं? राजकारण सुरू आहे काय वेगवेगळ्या या 2-3 पक्षांमध्ये. कारण एका बाजूला गुन्हा इतका गंभीर करतो आणि त्याच्या आसपास घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या निश्चितपणे काहीतरी संशय निर्माण करणारे आहेत. मग दोघांना मंत्रिपद मिळतंय, मग मला मिळत नाही म्हणून मी काहीतरी बाहेर काढतोय, मग त्याला कुठेतरी नाही मला असं वाटतं की ह्या राजकारणाच्या पलीकडचे हे सगळे विषय झालेले आहेत. तुम्ही जर बीडचा आक्रोश, जनतेचा आक्रोश पाहिला, तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते. म्हणजे अजित पवार गटातले होते, तिथं शरद पवार गटातले होते, सगळ्या पक्षातले सगळे आलेले, सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते. म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये ह्याच्यासाठी सगळ्यांचा एकसंघ निर्माण झालेला आहे. पण नुसतं एकसंघ सगळे एकत्र येऊन होणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा तिथं अँगल पाहिजे. आणि ठराविक लोक म्हणतात जातीवळण द्यायला लागलेत, पण ते जातीवळणचा ह्याच्यात काही विषय नाहीत. अनेक लोक वंजारी समाजाचे सुद्धा तिथं उपस्थित होते. त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला, त्याचा खून केला. म्हणून ह्याच्यात जातीवळण आणि किंवा राजकीय वळण देण्याचं काही गरज नाही. धनंजय मुंडेंच्या विरोधात पिटिशन देखील दाखल करण्यात आलं की त्यांना मंत्रिपदावर राहू नये, कारण मंत्रिपदावर जर ते असतील तर त्या सगळ्या प्रकरणाचा योग्य तपास होणार नाही. तुम्हाला काय वाटतं, मंत्रिपदावर राजीनामा धनंजय मुंडेंनी द्यायला पाहिजे की काय? नाही, द्यायलाच पाहिजे. त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखाला तोपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारत नाही. हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे. हे मी पहिल्यांदा मागणी केली होती, मी सारखं मागणी करा आणि सगळे आता मागणी करायला लागले. ते नाही, स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही, ते क्लिअर येत नाही ह्याच्यात, तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारत नाही. गाडीमध्ये द्या एक 2 मोबाईल सापडले, एका मोबाईल मध्ये एक मोठ्या नेत्याचा फोन आला, सीआयडीचं म्हणणं आहे. त्या नेत्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे ना. आता जे इन्व्हेस्टिगेशन मधनं जे काही बाहेर येईल त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कोण असतील त्याच्यावर असतील ते. मला त्याच्यावर मी काही भाष्य करणं उचित नाही, कारण का नेमकं जसं तुम्ही सांगताय मी ऐकतो, पण ते खऱ्या अर्थाने नेमकं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय बाहेर येईल त्याच्यानंतर सगळी ती पुढची चर्चा होईल.
जे समर्थक आले ते म्हणजे ओबीसी आहे म्हणून टार्गेट केलं. नाही नाही, चुकीचं आहे ना, त्याला जातीय रंग देण्यात एकदम एकदम चुकीचं आहे. हा डायव्हर्ट करण्याचा अनेक लोक करायला लागलेत सुद्धा. इथं कुठेही जातीचा विषय नाही, इथं कुठेही धर्माचा विषय नाही, इथं खऱ्या अर्थाने माणुसकीचा विषय. ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे हे कोणाला बघवणार नाही. आज दुसऱ्या जातीचा माणूस सुद्धा असला असता मी त्याच्या बाजूने उभा राहिलो असतो. आणि शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्याला जातीवळण म्हणत असेल, हे चुकीचं आहे. आज मला सांगा, आज तो संतोष देशमुख कोणासाठी वाचवायला गेलो? तो दलित समाजाचाच होता ना. तो काय मराठा समाजातून गेला होता का? तो नाही. माणुसकीची हत्या केलेली आहे. जो वाल्मिक कराड आहे सोबत खंडणी घेणाऱ्या लोकांचा आका आहे असं काहीतरी म्हणतात सूर्यदेश, आणि त्यांचा म्हणजे त्यांचा जो पाठिंबा आहे तो धनंजय मुंडे नाही. त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा या सगळ्या चौकशीमध्ये त्यांची चौकशी व्हावा असं वाटतं. नाही, तो लांबचा टप्पा आहे. ते त्याच्यावर आपण आज काही भाष्य करू शकत नाही. सगळ्यात पहिलं महत्वाचं काय, मोरक्या कोण आहे? हा 7 या आरोपींचा मोरक्या हा वाल्मिक कराड आहे. हे सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा सांगेल. त्याचा फोन सुद्धा झालेले, ते सुद्धा बाहेर येईलच. आणि म्हणून त्याच्यात मोका लावणं गरजेचं आहे. हा, त्याचा आश्रयदाता कोण आहे या वाल्मिक कराडचं? ते धनंजय मुंडेच आहेत. आणि ते स्वतः धनंजय मुंडे मान्य करतात की हा माझा जवळच आहे. त्यांच्या अनेक व्यवहारात ते भागीदारी आहेत. त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचंय की 2-3 व्यवहार की अनेक व्यवहारात त्यांना वटमुक्त्यार पत्र दिलेलं आहे वाल्मिक कराडाला. वटमुक्त्यार पत्र कोणाला दिलं जातं? जो खऱ्या अर्थाने विश्वासू आहे, जो जवळचा आहे, त्याच्याकडे धनंजय मुंडेंचं वटमुक्त्यार पत्र आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याचे त्यांचे कनेक्शन्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन व्हायला पाहिजे. ओपन व्हायच्या असतील तर पहिल्यांदा ह्या मोरक्याला, ज्यांनी ह्या केस जर तुम्ही सगळं जर बघितलं असेल, बरं मला एक सांगा, वाल्मिक कराडचं नाव मुख्यमंत्र्यांनी का घेतलं? विधानसभेच्या पटलावर घेतलं ना, आणि त्याला लिंक करून बोलले ना मुख्यमंत्री की हे 7 जणांनी मर्डर केलेलं आहे आणि त्याच्या बरोबर खंडणीचा गुन्हा त्या वाल्मिक कराडावर टाकलेला आहे. ही लिंक ठेवूनच बोलले ना. मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की हे लिंकेज आहे. आणि ते म्हणूनच म्हटले ना, मोका लावणार ह्या सगळ्या आरोपींना लावून टाका मग मोका. हीच मागणी आहे. एवढा प्लॅन करेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी का ऍक्शन घेतली? आता तेच आज पहिल्यांदा माझी सुरुवातच मी केली. 22 दिवस हा माणूस सापडत नाही. 22 दिवसानंतर त्यातले शेवटचे 3-4 दिवस हा पुण्यात आहे आणि सीआयडीला कळत नाही की तो पुण्यात आहे. तो डायरेक्ट ओपनली तिथं दर्शनाला जाऊन येतो स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोटला. इथल्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे. हॉस्पिटलचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सुद्धा का सांगितलं नाही की हा इथला एवढा मोठा आरोपी ज्याच्या पूर्ण वॉन्टेड आहे तो महाराष्ट्राला, तो इथं आमच्याकडे ऍडमिट आहे. त्याच्याजवळ 2 नगरसेवक आहेत, त्यांनी का सांगितलं नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, 22 दिवस का लागलेला सरेंडर व्हायला? आणि काल ह्यांची जी भेट झाली देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडेंची, या भेटीत काय झालं हे आम्हाला, सामान्य जनतेला आम्हाला माहित पाहिजे. आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं की तुम्ही नुसतं सांत्वन करून आला असं नाही चालणार. तुमच्या पक्षातला तो आमदार आहे, त्याचा तो त्या 7 जणांचा आरोपी जे कोण आहे त्याचा मोरक्या हाय वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराडचा जिवलग मित्र म्हणजे धनंजय मुंडे. मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात, आज का बोलत नाहीत या विषयावर? त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. नेहमी मीडियाच्या समोर परखड बोलणारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांचं. आपल्या सोयीनुसार वागून चालणार नाही सगळ्यांना. मी जी मागणी करते मोका करण्याची मागणी आहे, त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? कारण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही देखील पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवून मुख्यमंत्र्यांनी अनेक स्टेटमेंट दिले विधानसभेत ऑनलाईन तर या प्रकरणी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाही, निश्चित घेणार आहे मी, लवकरच घेणार आहे. पण त्याचबरोबर राज्यपालांची सुद्धा मी भेट घेणार आहे. कारण का हे सगळं जे अस्थिर वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे, त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालायला पाहिजे. ते राज्याचे प्रमुख आहेत.